नमस्कार. आर न्यूजच्या मंगळवार दिनांक 13 जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेटचा दर आहे 1,40,900, 22 कॅरेटचा दर 1,29,630, तर 1 किलो चांदीचा दर आहे 2,64,000 रुपये. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या किचनमधला अविभाज्य घटक असणारा HP चहा. जसा हवा तसा चहा. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहुयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात कोवाड क्रीडा संकुलाला केवळ राजकीय द्वेषातून विरोध. आमदार शिवाजीराव पाटील यांचा माजी आमदार राजेश पाटील यांच्यावर घणाघात. खेळाडूंच्या भवितव्याशी राजकारण न करण्याचा दिला सल्ला. कोल्हापूर शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृह अत्यंत खराब अवस्थेत, तातडीने दुरुस्ती करून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी. हिंदू विधितज्ञ परिषदेचे महापालिका आयुक्तांना पत्र. धुमळेवाडी येथे हृदयस्पर्शी मराठी शॉर्ट फिल्मचं यशस्वी चित्रीकरण. ग्रामीण कलाकारांच्या अभिनयातून मातृत्व, माया आणि आपुलकीचा भावस्पर्श. पीके प्रोडक्शनची सामाजिक जाणीवेतून निर्मिती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला. नांदवडे येथे हलकर्णी महाविद्यालयाचे श्रमसंस्कार शिबिर उद्घाटन. श्रमाबरोबर गावातील संस्कृतीचा अभ्यास करण्याचं आवाहन. विद्यार्थ्यांमधून समाजसेवेची जाणीव आणि संस्कार घडवण्याचा उद्देश. पीके चव्हाण पाटील महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती. युवा दिन आणि स्त्रीशक्ती मूल्यांचा जागर. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती आणि आत्मविश्वास. महापुरुषांचे विचार आजही काळाच्या कसोटीवर खरे असल्याचे वक्तव्यांचे प्रतिपादन. गडिंग्लज येथे विद्यार्थी वाचन आणि व्यक्तिमत्व विकास विषयावर एकदिवसीय कार्यशाळा. वाचनातून व्यक्तिमत्व घडतं, तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. शिवाजी विद्यापीठ, शिवराज महाविद्यालय आणि अग्रणी महाविद्यालयाचा संयुक्त उपक्रम. गडिंग्लज येथे स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती कार्यक्रम संपन्न. पुण्यभूमी भारत या विषयावर लखन जाधव गुरुजींचे प्रभावी व्याख्यान. नॅशनल स्पोर्ट्स योगा स्पर्धेतील यशाबद्दल गीतांजली पाटील यांचा सत्कार. गडिंग्लज तालुक्यातील मुगळी येथे सालाबादप्रमाणे विशाळी यात्रा होणार उत्साहात. देवीची ओटी, महाप्रसाद, क्रीडा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. व्हॉलीबॉल स्पर्धा आणि झंकार बीट्स ऑर्केस्ट्राने रंगणार यात्रोत्सव. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.